राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय सुंदर ते धन हो बेटे बरी सुंदर ते धन हो बेटे बरी सुंदर करकटा भरी ठेवनिया करकटा भरी ठेवनिया तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर हार गणा कास पीतांबर तुळसी हार गणा कास पीतांबर आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गणा कास पीतांबर तुळसी हार मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकरा तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकास्तुभमणि विराजित कंटिकास्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा
हेची धान आवडे निरंतर हेची दान हार गळा दास पीतांबर तुळसी हार गळा दास पीतांबर पर हेची दान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळसी हार गळा तुळसी हार तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हो ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे अजिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा हो काच पीतांबर
आवडीने माझी ना श्रीमुख माझी ना श्रीमुख आवडीने माझी ना श्रीमुख आवडीने तुळसी हार काचे पीतांबर तुळसी हार काचे पाहिला श्रीमुख आवडीने आवडीने पाहिला श्रीमुख तुळसी हार आवडे निरंतर हेची जाण आवडे आवडे निरंतर
आवडे आवडे निरंतर नाम रे आवडे निरंतर आवडे निरंतर तिरा आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हे तिरा आवडे निरंतर आवडे निरंतर हे तिरा
विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा पाहता लोचनी सुख झाले भूषणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आधार खुमा देवीवर रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाची आगर बापर कुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हेचे दान देवा हे चिदान दे गा देवा हेत दान दे गा देवा हे चिदान दे गा देवा हेत दान दे गा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गायन आवडे गुण गायन आवडे गुण गायन आवडे गुण गायन आवडे ही माझी सर्व जोडी ही माझी सर्व जोडी हेती माझे सर्व जोडी हेती माझे सर्व जोडी हेती माझे सर्व जोडी हेती माझे सर्व न लगे जोडी मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि न संपदा लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा गुण गायन आवडे गुण गायन आवडी गायन आवडे गुण गायन आवडी ही माझी सर्व जोडी ही माझी सर्व जोडी हेती माझी सर्व जोडी हेती माझी सर्व जोडी हेती माझी सर्व जोडी हेती माझी सर्व जोडी म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखी घालावे आम्हास सुखी घालावे
घालावे आम्हासी सुखी घालावे आम्हासी सुखी घालावे आम्हासी गुण गायन आवडे गुण गायन आवडे गायन आवडे गुण गायन आवडे हे ती माझी सर्व जोडी हे ती माझी सर्व जोडी हे ती माझी सर्व जोडी ती माझी सर्व जोडी हे ती माझी सर्व जोडी हे ती माझी सर्व जोडी गोपार कुमाये गोपाल कुमारी 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 गोपार हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चेदान देगा देवा हे चेदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चेदान देगा देवा हे चेदान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडे गुण गायन आवडे तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गायन आवडे गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडे आ हेची माझी सर्व जोडे हेचे माझे हेची माझी सर्व जोडी हा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम करू पांडुरंगा करू प्रथम नमा पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संता आज
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथिता विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथिता माझे सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणात संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा दयेमुळं अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व आज या अलंकापूर नावाचं संपूर्ण विश्वाचं अध्यात्माचं केंद्र चंद्र सूर्य असेपर्यंत कल्पांतापर्यंत आणि कल्पच्या कल्प जेव्हा ह्या मानव जातीला सुखी होण्यासाठी भगवान श्रीविष्णू परमात्म्याने या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे आणि ही संजीवन समाधी आहे. त्या संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून पवित्र श्रीला इंद्राणीच्या तटाकावर आपण आज 7व्या दिवशी सप्ताहाचं अनुष्ठान सुरू केल्यानंतर आपण सर्व जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत. ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. याचं कारण काय आहे? देवे दिला देह भजना गोमटा. शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या पंचविषयामध्ये धनप्राप्तीसाठी कीर्तिप्राप्तीसाठी शब्दस्पर्शादी भोगासाठी या ठिकाणी हा मानव देह दिला नाही. इतर योनी जे आहेत त्या भोगभूमी अशा प्रकारच्या आहेत. परंतु या ठिकाणी मात्र केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणोनिया तरती. याच्यामध्ये संतांच्या संगतीत शास्त्राचा विचार केला तर आपल्याला ह्या मनुष्यदेहाचं वर्म कळतं आणि ते वर्म कळलं की तो मनुष्य ह्या संसार सागरातून तरून जातो. म्हणजे संसार म्हणजे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. किती वेळा आईच्या उदरात जन्माला यायचं परत मृत्यूला प्राप्त व्हायचं आयुष्यभर दुःख भोगायचं. अशी आपले किती जन्म झाले. देवाच्या योनीला गेलं तरी तेच, पशुपक्षाच्या योनीला गेले तरी तेच विषयभोग आणि मनुष्य योनीला आलं तरी तेच. असं जर आपण केलं तर पशु आणि आपल्यामध्ये काहीच फरक सिद्ध होत नाही. त्यांनी सांगितलं ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषः. या ठिकाणी आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम. आहार झोप भय आणि मैथून ह्या गोष्टी सर्वच प्राणीमात्रांच्या ठिकाणी स्वाभाविकपणे चालू आहेत. परंतु मनुष्याला वाणी दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे आणि अशा मनुष्यानेही जर त्याच प्रकारचं जीवन घातलं तर ते म्हणतात ज्ञानेन हीनाः पशुभिः समाना. ह्या जन्माला आलं तर मनुष्याने मी कोण आहे, मी आत्मा आहे असं ज्ञान करून घेतलं पाहिजे. त्याला आपल्याकडं आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान असं म्हणतात. हे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान झालं त्या मनुष्याला असं कळतं की हे जे 3.5 हाताचं असणारं रस रक्त मांस मेद अस्थि मूत्र मज्जा यांनी बनलेलं जे शरीर आहे हे शरीर माझं शरीर नाही. हे शरीर मी नाहीच आहे. मुळामध्ये मी ह्याच्याहून भिन्न आहे आणि भिन्न असणारा जो आत्मा आहे ह्या शरीराला मरण आणि जन्म आहे. त्या आत्म्याला मरण आणि जन्म नाही. ह्या शरीरातमध्ये असणारं आपलं जे एक अंतःकरण आहे, मन आहे, त्या मनाच्या ठिकाणी सुखदुःख होतात. आपल्या आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःख होत नाही. आपला आत्मा अमर आहे, तो नित्य ज्ञानरूप आहे, तो आनंद घन आहे आणि हे ज्याला कळतं तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. असं ज्या पुरुषाला कळतं त्याचा हा शेवटचा जन्म असतो.
त्याला तुका म्हणे एका मरणेची उरे, त्या ठिकाणी मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. त्याला एवढा मृत्यू एकदा ह्या शरीराला येईल. आता त्याच्यानंतर पुन्हा जन्माला येण्यासाठी बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. या ठिकाणी संतांनी सांगून ठेवलेलं आहे की आपलं बीज जर पेरलं तर ते पुन्हा उगवतं. पुन्हा अनेक आधी पेरिले काय एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. एक बीज टाकलं तर त्याला किती धान्य येतात. तसं एका मनुष्य देहात मनुष्याने कर्म केलं तर हजारो जन्म येतील. अशा प्रकारचं पुण्यपापाची फलं त्याला भोगावी लागतात. परंतु जर मनुष्याने चांगल्या प्रकारची कर्म केली, चांगल्या प्रकारचं ज्ञान केलं, चांगल्या प्रकारची भक्ती केली तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. त्याचा हा शेवटचा जन्म असतो. बीज जसं तर अशा मनुष्यालाही जरी त्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला, परमात्म्याची ओरावरी भेट झाली, तरीसुद्धा त्याला पूर्वीच्या कर्मानुरूप प्रारब्ध कर्म जे आहे ते त्याला भोगावं लागतं. पण कुठपर्यंत हे शरीर असेपर्यंत. शरीर एकदा पडलं की त्याला कोणत्याही कर्माचा भोग होत नाही. त्या कर्माचं त्याला कोणतंही फल भोगण्यासाठी शरीर घ्यावं लागत नाही. त्याला पुन्हा जन्म नाही, बालपण नाही, तरुण नाही, वृद्ध नाही, मरण नाही, म्हातारपण नाही. आणि त्याला म्हणतात मुक्ती, त्याला म्हणतात विदेह कैवल्य. आणि ह्या कैवल्याला, विदेह कैवल्याला ह्या मनुष्य जन्मातच प्राप्त होता येतं. देवादिकांच्या योनीत देखील हे ज्ञान आत्मज्ञान करून घेता येत नाही. पशुपक्ष इत्यादी योनी देखील हे ज्ञान संपादन करता येत नाही. हे फक्त मनुष्य जन्मात करता येतं. आणि आपल्या संतांचं अंतकरण रात्रंदिवस तळमळतं की ही मानवजात जी आहे तर हे त्यांना ते म्हणतात थोड्या जनाचे वाटेबा आश्चर्य न करीती विचारक का हिताचा. कोण दम आहे ऐसा यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा. या ठिकाणी संतांना तळमळ वाटते. आणि त्यामुळं काय करतात संत की या ठिकाणी अशा प्रकारचा हा जो मानव समाज आहे त्या समाजाला संघटित करतात, एकत्र करतात. आणि एकत्र करून ह्या सप्ताहाच्या रूपाने हे ज्ञानदानाचं कार्य, हे ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, हरिपाठ, भजन, कीर्तन या निमित्ताने, कथा या निमित्ताने एक 7 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या ठिकाणी एकत्र यावं. आणि संतांच्या सहवासामध्ये पवित्र क्षेत्र अलंकापूर हे काही साधारण क्षेत्र नाही की या क्षेत्रामध्ये या ठिकाणी जेथे देवयोनी होती पक्षी असं वर्णन केलेलं आहे. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. अशा प्रकारचं जे संत आहेत की ज्यांच्या पायाजवळ सर्व पर्वकाळ अधिक, आपण तर त्याच्यात अधिकस्य अधिकम फलम या ठिकाणी त्यातही अधिक मासाचा महिना त्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. तर अशा ह्या मासामध्ये तर आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलो, माऊलींच्या कृपाछत्राखाली एकत्र आलो. आणि आपले बाहेरचे जे विषयाकडे जाणारी मनाची धाव ती आपण त्या ठिकाणी ओढून घेतली आणि ती आतमध्ये हृदयामध्ये आपल्या ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ एकीभूत केली, एकरूप केली. तसा करण्याचा प्रयत्न केला. आणि 7 दिवस आपण ही अशा प्रकारची जी सेवा आहे ती सेवा आपल्याकडून घडली. याचं कारण आहे की संतांची असणारी, त्यांना आपल्यापासून काही पाहिजे नाही. त्यांना फक्त द्यायचं असेल तर फक्त पांडुरंग तुमच्या हृदयात धारण करा आणि पांडुरंगाचं चिंतन करीत आयुष्य घाला. त्याच्यातच तुमचं कल्याण आहे. या ठिकाणी जे काही अन्न मिळणं, आच्छादन मिळणं ह्या गोष्टी प्रारब्धाधीन आहेत. आपल्याला किती धन मिळायचं, कधी जन्म व्हायचा, कधी मरणार, किती मान मिळणार, किती अपमान, किती संपत्ती, हे सगळ्या गोष्टी ठरवून गेलेल्या आहेत. संसारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर एखादा मनुष्य रेल्वेत बसला आणि रेल्वेमध्ये पळायला लागला, त्याला विचारलं का पळतो, तो म्हणतो मला पुढच्या गावाला लवकर जायचं आहे. आता रेल्वेत पळाला तरी रेल्वे जेव्हा पोचेल तेव्हाच पळेल ना. तसं आपल्याला जीवनामध्ये ह्या अन्न वस्त्र याची नको चिंता करू वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. कोणती चिंता करण्याचं कारण नाही. जे जेव्हा घडायचं तसंच घडणार. मग हे मनुष्य त्यात नेमकं काय करायचं, नेमकं काय करायचं म्हणजे परमार्थ करायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. या
ठिकाणी देईल तो अन्न वस्त्रदाता. आपल्या कर्मानुरूप फलं हा परमात्मा देत असतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर. पण जर आपण करायचं म्हटलं, परमार्थ जर केला, तर त्या ठिकाणी तो परमार्थ आपल्या हातात आहे. संसार आपल्या हातात नाही. पण जे आपल्या हातात नाही तिथं आपण धावाधाव करतो. आणि ज्या परमार्थाने केले होती याची जन्मे, अशा प्रकारचे या जन्मामध्ये सर्व काही करू शकतो. पण तो पुरुषार्थ आहे खरा. परमार्थ महाधन, हे धन मिळवणं विशेष नाही, पण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. या ठिकाणी अशा प्रकारचा खरा लाभ जो आहे तो लाभ संत संगतीमध्ये या ठिकाणी करून घेता येतो. म्हणून आपल्या पूर्वसुरींनी ह्या सप्ताहाच्या अनुष्ठानाची योजना केलेली आहे. तसं तर सगळं आयुष्य सप्ताहाचं आहे. 7च दिवस असतात, परंतु त्या सोमवार मंगळवार रविवार आला की पुन्हा सोमवार, झाला सप्ताह. हे सप्ताह आता पुढचं तर सोमवारच येणार आहे. तर त्याच्यामध्ये आपलं जीवन हा सप्ताह करावा, हा खरा उद्दिष्ट आहे. पण तिथं असं आहे की आपण संसारामध्ये राहत असताना आपल्याला अनेक प्रकारचे प्रतिबंध असतात. पण त्या प्रतिबंधावर मात करीतही आपल्याला परमार्थ करता येतो. एकाची काळी भोगितो ज्ञानी, संसार परमार्थ दोन्ही. सरोवरा माझ्या अर्धा बुडाला, वरी ऊन खाली शीतळ पाणी. बघा आता उन्हाळा आहे कडक, आपण जर इंद्रायणीच्या पात्रात थोडं पाणी कमरे इतक्या पाण्यात उभे राहिलो तर वरून आपल्याला घामाच्या धारा चालतात आणि कमरेचा खालचा भाग शांत शीतळ थंड असा वाटतो. तसं ह्या संसारामध्ये राहत असताना या ठिकाणी एकाच वेळेला संसार आणि परमार्थ दोन्ही करता येतो. या ठिकाणी मन, त्या गवळणीनं काय केलं, सगळ्या संसारातच राहत होत्या, पण मन हे गोविंदी आणि देह कामं करी हो. हे मन परमात्म्याला द्यायचं आणि शरीराने आपली कामं करायची, हे त्याचं वर्म आहे. म्हणून आपल्याला नाही तर 7 दिवस खूप आनंद भोगायचा. आता जर आपल्याला सगळ्यांना उद्या काला झाला की आपल्याला जावं लागेल. आपल्याला जर विचारलं की तुम्हाला कसं वाटलं, ते म्हणतात आम्हाला घराची सुद्धा कधी आठवण आली नाही. या ठिकाणी कुठं दिवस गेला, कोणता रात्र गेली, कोणता वार आहे, कोणती तिथी तारीख आम्हाला भानच नाही. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत केवळ तत्चिंतनम तत्कथनम. या ठिकाणी केवळ त्याचंच चिंतन, त्याचंच बोलायचं, त्याचंच ऐकायचं, अशा प्रकारची स्थिती आहे. हा अनुभव या ठिकाणी दृढ झाला की हाच अनुभव आपण आपल्या हृदयामध्ये घट्ट पकडून त्या ठिकाणी जर आपण आपला जीवन हाच एक सप्ताह आहे असं केलं तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. घरी गेल्यानंतरही आपण जर आपल्या कंठामध्ये कृष्ण मणी धारण करून गेले, राममणी धारण करून गेले, तर त्या ठिकाणी हा आनंद जसा आपल्याला वर पाहिलं तर काय आहे, घामाच्या धारा, इंद्रायणीत उभं राहिलो आणि खाली शीतल आहे, तसं आपल्या अंतर्मनामध्ये केवढे मोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरीसुद्धा आतमध्ये राहणारा आनंद घन परमात्म्याचं चिंतन चालू असल्यामुळं बाहेरच्या दुःखाच्या झळा आपल्याला लागत नाही. लोकांना वाटतं की यांच्यावर संकट आलं, दुःख आलं, पण आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी दुःख जे आहे ते प्रारब्धाचं फल आहे, ते आपण भोगून संपवत आहोत. एखाद्या मनुष्याने स्वामी महाराज सांगायचे की एखादा मनुष्य हॉस्पिटलमध्ये राहतो आणि एखादा मनुष्य श्रीमंत मनुष्य जो आहे तो मोठ्या गाद्या गिरद्यावर झोपत असतो, परंतु गाद्या गिरद्यावर असणारा जो मनुष्य आहे त्याला तर खरे गाद्या गिरद्यावरही नीट झोप येत नाही. आणि आपण असं जीवन जगलं पाहिजे, असा परमार्थ किंवा परमार्थात रंगून गेलं पाहिजे की स्वामी महाराज सांगायचे की आपल्या शेतावर नांगरठी झालेल्या ढेकळात जरी आपण झोपलो, हाताचं उस्स केलं या ठिकाणी आणि ढेकळाचं पृथ्वीचं अंथरूण केलं, आकाशाचं पांघरून केलं, तरी आपण जर जीवनात पाप करत नसू, नीतिधर्माचं अनुसरण करत असू, आपण परोपकार करीत असू, तर या ठिकाणी आपल्याला डराडूर झोप लागली पाहिजे. मनुष्याने नेहमी हे एक निकष ठेवावा की झोपायला किती वेळात लागते. जर आपल्याला स्वामी महाराज सांगायचे झोप जर वेळेवर येत नसेल तर याचा अर्थ त्या दिवशी आपल्याकडून काहीतरी प्रमाद चूक झालेली आहे किंवा घोडचूक झालेली आहे. आणि मनुष्याने याला साक्षी संतांची वचनं किंवा शास्त्राची वचनं करावी. शास्त्राच्या वचनाप्रमाणे वागणाऱ्या मनुष्याला जीवनात दुःख येत नाही असं नाही,
पण ते आलं तरी त्या ठिकाणी त्याला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची पीडा होत नाही. एक दुःख प्रारब्धाचं येतं, पण हा जो मनुष्य आहे अज्ञानी आहे, परमार्थ करीत नाही, त्याला पहिलं दुःख येतंच प्रारब्धाचं. पण हे दुःख का आलं, कधी जाईल, कसं जाईल याची पुन्हा चिंता करतो आणि रात्री झोप लवकर लागत नाही. पण इथं हा जो परमात्मा आहे तोच मला मागे पुढे उभा आहे, सांभाळितं, आणि त्याच्या मर्जीत माझी मर्जी आहे. मी माझ्या परीनं सदाचरण करीत आहे, मी माझ्या परीनं सद्भाव किंवा सद्भावना करीत आहे, मी माझ्या परीनं शास्त्रांनी संतांनी सांगितलेल्याप्रमाणे सद्विचार करीत आहे. मी असद्विचार करीत नाही, असत कुभावना अभावना करीत नाही आणि असदाचरण करीत नाही. एवढं संतांनी सांगितलेलं मी करतो. आता काय होईल ते होया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. अशा प्रकारचं आपलं जीवन जगण्यासाठी हे विद्यापीठ, हे एक विद्यापीठ आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ही वर्म शिकवण्यासाठी संतांनी आपल्याला एकत्र आणले. आमचे गणेश महाराज आहे ना, त्यांचं जर पाहिलं तर ते असं आहे, योजकच तत्र दुर्लभा. व्यवस्थापन आणि आयोजन करायचं म्हटलं की ते एक गणेश महाराजांचं एक विचित्र व्यक्तिमत्व आहे. त्याच्यात त्यांचंच आहे तो आपला राघव जेव्हा फिरतो ना, जेव्हा इथं पंक्ती वगैरे काही असलं ना, जणू काय तो त्यांचा बाप आहे, इथं थाटात फिरतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढी बुद्धी त्याला कुठून आली, जणू काय तो सांगतो माझ्या वडिलांची मिराशी गा द्यावा, ऐका नाही. आणि हेच खरं गोष्ट आहे की असंच व्हायला पाहिजे. या ठिकाणी आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच. इथं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण साधक असो काही सिद्ध असो, पण ह्या संप्रदायामध्ये बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ज्या गोष्टीनं जेव्हा आपण अलंकापूर क्षेत्रामध्ये राहतो, ज्या गोष्टीनं आपल्याला आनंद होतो, त्याच गोष्टी आपल्या आईवडिलांनाही त्याने आनंद झाला पाहिजे, आपल्या शेजाऱ्यांना झाला पाहिजे, शत्रूला झाला पाहिजे. अशा प्रकारची धारणा केल्याशिवाय ह्या सप्ताहांचं आयोजन होत नाही. म्हणून या ठिकाणी हे एक प्रकारचं विद्यापीठ आहे आणि ह्या विद्यापीठामध्ये आपण हे अनुष्ठान केलं. आता उद्या म्हटलं की आता उद्या घरी जाणार, तर आपण म्हणणार की आम्हाला इथं दिवस कसे गेले कळले नाही, आणि वाईट काय वाटतं, आता पुन्हा दुःखाच्या बाजारात जायचे. बरं, किती जरी आम्ही गेलो आणि कितीही प्रयत्न केला तर तिथलं वातावरणच असं आहे का मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका लागल्याशिवाय राहत नाही. अशा वेळेला आम्ही काय करायचं, तर त्या ठिकाणी हेच करायचं. कोणतेही जरी प्रसंग आले तर भगवंताचं भजन सोडायचं नाही. भगवंताची प्रेमाने केलेली जी भक्ती आहे त्या भक्तीला जर आपण सोडलं नाही. आता काय होतं की आपण इकडं आपल्याला प्रपंच आठवला नाही, माऊलीच आठवत आहे. याचं कारण आपण प्रपंचाकडं पाठ केलेली आहे. आता उद्या जाताना आपण जर माऊलीकडं पाठ केली आणि पुन्हा प्रपंचाकडं मुख केलं तर आपल्याला ये रे माझ्या मागल्या हेच भोगावं लागणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे काही मित्र म्हणतात की इथं पाहिल्यावर आम्हाला वाटतं की इथंच घर बांधावं आणि इथंच आळंदीतच घर करावं. काय आनंद आहे इथं. स्वामी महाराज सांगायचे, अरे सगळ्यांनी आळंदीमध्ये घरं केली तर आळंदीत जागा राहील का याच्यामध्ये. तर त्यामध्ये आळंदीत घर करण्यापेक्षा तुम्ही घराची आळंदी करा. विठ्ठल इकडे येताना घर विसरले, पण आता घराकडं जाताना माऊलींना विसरू नका. आता माऊलींना विसरायचं नाही म्हणजे काय करायचं. स्वामी महाराज सांगायचे की दररोज सकाळी उठले ना की तुम्ही दररोज आळंदीत या, चंद्रभागेचं मानस स्नान करा, त्या रांगेमध्ये उभे राहा. जसं आता इथं 7 दिवस आपण दर्शन करतो त्याच क्रमाने या ठिकाणी आपण आतमध्ये जाताना हैबत बाबांच्या पायरीचं दर्शन करावं. दररोज सकाळी उठल्यानंतर चांगल्या प्रकारचं स्नान केले, प्रसन्न मन आहे. आपल्याला माऊलींनी त्यांच्या पायाकडं चालवलेलं आहे. इकडं गरुड आहे, इकडं हनुमंत आहे, तिथून निघाले हैबत बाबांच्या ओवरीमध्ये जातो, रांगेत उभे राहतो. सगळ्या ठिकाणी ज्ञानोबा एक कणाकणामध्ये इथं मी पाहतो. आणि समाधीजवळ जाऊन पोचलो. समाधी संजीवन हरिपाठ, ते भगवंताचं नामस्मरण करतो, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, आणि समाधीचं दर्शन करतो. माऊलींचे जे असणारे पदकमल आहेत दोन्ही पद्मासनात बसलेले आहेत, त्याच्यावर शंखचक्र
गदा पद्म आहे, दोन्ही पायांची मी दर्शन घेत आहे. माऊलींच्या गळ्यात जो हार रुळत आहे, जी तुळशीमाळा आहे, जे जानू आहे, याच्याकडं मी पाहत आहे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, हे पाहून मी मागं असणाऱ्या पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन करून, गणपतीचं दर्शन करून, गरुड खांबाचं दर्शन करून, माऊलीचं शेजघर पाहून या ठिकाणी मुक्ताईच्या मंडपात येत आहे आणि किंवा पार्वती मातेच्या मंदिरात येत आहे. त्या ठिकाणी समाधीचं द्वार जे आहे तिथं मी त्या पादुकावर मस्तक ठेवीत आहे. नंदीचं सिद्धेश्वराचं दर्शन करत करत, हनुमानरायाचं, अजानुवृक्षाचं, ही सगळी दर्शनं करता करता तिथले ते साधू संत दररोज पारायण करत बसलेले आहेत. दररोज बिचारे नियमाने येतात, पण माझ्याच्याने होत नाही. मी त्यांच्या दर्शनानेच मी पावन होणार आहे असं म्हणत जड पावलांनी खाली उतरायचं. पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन, पालखीचं दर्शन, पिंपळाला प्रदक्षिणा, विनामंडपातून त्या ठिकाणी त्या कारंजा मंडपात पुन्हा समाधी मला दिसते. मी जाता जाता माऊलींना वाटतं हे माझं बालक चाललं आहे आणि माझ्यासाठी इथं आळंदीत आलेले. माऊली पण कृपादृष्टीनं माझ्याकडे पाहतात. एवढं जरी चिंतन आपण केलं, ते करत असताना नामस्मरणासहित केलं तर पुन्हा 24 तास ऊर्जा पुरेल एवढी बॅटरी चार्ज होईल. विठ्ठल 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 आज आपला 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवशी या ठिकाणी आपल्याकडे एक दंडक आहे की काल्याच्या कीर्तनात जसं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, किंवा प्रथम कीर्तन जे असतं ते मंगलाचरणाचे अभंग घ्यावेत, तसा या ठिकाणी याला जागराचं कीर्तन म्हणतात. जागराचं कीर्तन हे उपांत्य कीर्तन आहे. या कीर्तनाच्या दिवशी साधारणपणे अलिखित नियम आहे, असा दंडक आहे संप्रदायाचा की या दिवशी देवाजवळ काहीतरी मागावं, विनवणी करावी आणि देवाकडून काही मागून घ्यावं. 7व्या दिवशी का मागून घ्यावं तर 7 दिवस आम्ही जी सेवा केली, ज्याला सेवा केली त्यालाच मेवा मिळण्याचा अधिकार असतो. नाहीतर लोकांनी एकाला विचारलं की 4 वेदाचं ज्याचं अध्ययन झालं आहे त्यांना आम्ही आज 1 लाख बक्षीस देणार आहे. आला एक ब्राह्मण, तो आला, ते म्हणे का हो तुम्ही आले? तुम्ही म्हणे की 4 वेदांचं ज्याला ज्ञान आहे तर त्याला 1 लाख बक्षीस द्या. मला ज्ञान आहे. ते म्हणे काय ज्ञान आहे सांगा बरं. तो म्हणला एक ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, झालं वेदाचं 4 वेद, द्या 1 लाख रुपये. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही या ठिकाणी आज थोडं काही ना घरादाराचं त्याग करून आलेलं आहे. कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी मायबापा, जाळूनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझ्या मनी मानसी, पाहिलेची नाही मागे परतोनी. मी 8 दिवस काही जे होईल ते होईल, पण मी या ठिकाणी पाठीमागं गेलो नाही. देवा तुझ्या कृपेचा याचक म्हणून तुझ्या दारामध्ये मी या ठिकाणी एक अनुष्ठान मांडलं. तर कशासाठी हे सर्व केलं तर माझी एक तुम्हाला काय आहे मागणी आहे. म्हणून या दिवशी मागणीचा हा दिवस आहे आणि ते कोणी काहीच करायचं नाही आणि नुसतं भिकाऱ्यासारखं मागत राहायचं. परमात्मा हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान पण आहे, तो काही पण करू शकतो. पण तो म्हणतो माझा नियम आहे, जितकं तुम्ही केलं असेल तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला देईल असं आहे. पण तुम्ही जर थोडं जरी केलं ना तर त्याच्या पुढच्या पायरीवर तुम्हाला नेईल. पण तुम्ही जर आळसी, प्रमादी, झोपाळू असे जर राहत असाल, निषिद्ध कर्माचरणात रंगून जात असाल आणि परमार्थात रुची नसेल तर माझी तुमच्याकडं पाठच आहे. विठ्ठल स्वामी सांगायचे हरिपाठ नावाचं 2 अर्थ आहेत म्हणायचे. एक हरिपाठ म्हणजे काय, जो हरीचा पाठ करतो ना तर भगवान त्याच्या पोटात घालतो, आणि जो हरीकडं पाठ करतो ना भगवान त्याला आणखी दूर जुगारून देतो. डुबते रहो. विठ्ठल 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 विठ्ठल. ह्या जागराचं कीर्तन म्हणतात ना, त्याचा एक अर्थ असा आहे, वेदामध्ये एक मंत्र आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. याचा अर्थ असं, उठा जागे व्हारे आता. या उत्तिष्ठत जागृत, नुसतं उठा नाही तर बिछाण्यात बसून राहू नका आळसाने, उठा, उभे राहा. उभे राहिल्यावर चरैव चालायला लागा. उत्तिष्ठत जागृत, चांगले जागे होता, झोपेला आळसाला दूर करून टाका. आणि याच्यानंतर काय करा तर प्राप्य वरान,
संतांच्या चरणाजवळ जा. माणसं व्याही जावयाचे जेवढे सत्कार करतात ना तेवढं बुवाचं किंमत वाटत नाही. विठ्ठल 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 सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल आपल्याला परमार्थ आहे आणि त्या धन देणारा कोण आहेत? संत आहेत. म्हणून संतांनी इतकं देवावर सुद्धा एवढं प्रेम करू नये एवढं संतांवर करावं. संत विठ्ठल. चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा, मुक्ती सायुज्यतावरा, हेची करा बापांनो, हेची करा बापानो, हेची करा बापांनो, हेची करा बापानो, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मूर्ती सायुज्यतावरा, हेच करा बापानो, धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवाशी, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून क्षणोक्षणी नामस्मरा अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी आज आपण उठायचं, जागं व्हायचं आणि करायचं काय तर या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये भगवंताचं चिंतन करायचं. विठ्ठल 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 आणि प्रत्येकाला असं ध्येय असलं पाहिजे. हे शब्द आपल्या जास्त आपण सत्संगती शास्त्राचं चिंतन करत नाही म्हणून परिचयाचे नाही, पण एवढी खुणगाट मनात असू द्यायची का एक ना एक दिवस हे महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला आत्मज्ञान झालं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आत्म्याचं ज्ञान काय, ह्या गोष्टी समजून घ्यायला आपल्याला वेळ नाही. परंतु आपल्याला जर आपण इच्छा जर केली ना तर इच्छा केली ते पावल. आपल्याला परमात्मा इतका दयाळू आहे, तो सर्व समर्थ आहे, सर्वांचं हृदय जाणणार आहे. आपल्या हृदयात जर रात्रंदिवस तळमळ लागली तो परमात्मा आपल्याला हे आत्मज्ञान देतो. आपल्याला कळतही नाही कसं झालं, आपण शास्त्राचं अध्ययन केलं नाही, काही नाही, तरी आपल्याला ह्या देहाविषयीचं काही वाटत नाही. कुत्ता जाणे चमडी जाणे अशा प्रकारचं स्थिती ह्या नामस्मरणाने भगवंताच्या भक्तीने प्राप्त होते, संतांच्या संगतीने प्राप्त होते. एवढं करत राहिलं तर हे आत्मज्ञान आपल्याला होऊन जातं आणि आपल्याला जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साचे. मी जन्माला आलो आणि इच्छा केली ते पावलो. अशा धन्य आम्ही जन्मा आलो. धन्य आम्हाला खरंच हे मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि या ठिकाणी आम्ही विठोबाचे दास झालो. या ठिकाणी जन्म आलो एवढंच नाही झालं, जन्माला तर सगळेच आलेले, पण जन्माला येऊन आम्हाला परमात्म्याचं दास, ते बी आमच्या पुरुषार्थ नाही, त्या परमात्मा अकारण करुणावरुणालय आहे, त्यांनी आमचा अंगीकार केला आणि अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद्य केले. अशा प्रकारची स्थिती यावी म्हणून आजचा दिवस जो आहे तो भगवंताच्या पुढं प्रार्थना विनवणी किंवा मागणीपर घ्यावं, कीर्तनाचं चिंतन करावं. अशा प्रकार आपल्या पूर्वसुरींचा जो संकेत आहे त्या संकेताप्रमाणे आपल्या पुढं हा अभंग वाचून दाखवला. विठ्ठल विठ्ठल आपल्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये हा अभंग पाठ नाही किंवा परिचित नाही अशी एकही व्यक्ती नाही, कोणीच नाही. कारण काय आहे, आपल्या दैनंदिन पूजेमध्येच दररोज हे जे आपण आरती म्हणतो त्याचा पहिली सुरुवात होती, हेची दान देगा देवा आणि तुझा विसरण व्हावा. आणि हीच मागणी जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या
प्रतिनिधित्व करून या ठिकाणी मागत आहेत. म्हणजे वारकरी जीवनामध्ये काय मागतो आपण? माळा पवित्र तुळशीची धारण केली, गोपीचंदन लावतो, वारी करतो, तर त्याचं उद्दिष्ट काय आहे? त्याच्या जीवनामध्ये त्याला पाहिजे काय? तर त्यांनी हेच पाहिजे त्याला, किंवा नसलं पाहिजे तरी त्यांनी हेच मागून घ्यावं. म्हणून आपल्याकडे कोणी वारकरी असो, तो दररोज झोपण्याच्या अगोदर जो काही आपल्या दिवसाचा उपसंहाराचा काळ आहे त्याच्यामध्ये हे म्हणतोच म्हणजे ते म्हणून आम्ही नाही म्हणत आता म्हणत जा, विठ्ठल 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 जगद्गुरू तुकोबारायांनी घनघोर अशा प्रकारचं एकांतवासात भंडारा डोंगरावर, घोराडा डोंगरावर किंवा भामचंद्र डोंगरावर अशा विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोंबले अशा ठिकाणी असताना इतकं अनुष्ठान केलं, नामानुष्ठान, आणि भगवंताच्या भेटीची एवढी तीव्र इच्छा केली की हे एक तर शरीर पडेल, नाही तर परमात्म्याची भेट होईल. देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. आणि अशा वेळेला भामचंद्र डोंगरावर तुकोबाराय स्वतःच लिहितात की मला बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. भगवान पांडुरंगाची तुकाराम महाराजांची उराउरी भेट झाली. आणि त्यावेळेला तुकाराम महाराज 15 दिवसाचं अनुष्ठान केलं होतं. आणि भगवंतानी तुकोबारायांना बरंच आपण नेहमी सांगत असतो थोड्याशा वेगवेगळ्या भूमिकेतून, पण त्यामध्ये भगवंताला इतका आनंद झाला आणि भगवंतानी तुकोबारायांना सांगितलं तुम्ही काहीतरी मागून घ्या, कारण तुम्ही असं हे जे देह आहे ह्या देहावर तुम्ही या ठिकाणी तुळशीपत्र ठेवलेलं आहे. तुम्ही माझी पत्नी पुत्र हे जाणलं नाही, एवढंच नाही तर लोकांच्या कल्याणासाठी लोकांनासुद्धा तुम्ही काय सांगतात? धनदारा पुत्रजन आणि बंधू सोयरे पिशुना सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाशी. तुमचं सर्व जीवन माझ्यासाठीच वेचलेलं आहे. तेव्हा मनुष्य जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर काही सत्ता मागा, जसं शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना सगळं देतात त्याप्रमाणे हे सगळं रत्नांचं ताट भरून देतात, पण ते घेत नाही. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. पण त्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटेल तेवढं धन मी तुम्हाला घरपोच करतो. काय पाहिजे? आणि कीर्ती जी आहे ना, जगामध्ये धनापेक्षा कीर्तीला महत्त्व आहे. माणसं कशासाठी धन खर्च करतात? धन खर्च केलं तर कीर्तीची अपेक्षा करतात. काल एक मनुष्य आला, त्यातनी एका ट्रस्टला दान दिलं, त्याला काय म्हणतात काय पालखी करण्यासाठी, आणि दान दिलं त्याला. ते आमचे मित्र आहे जवळचे, एकदम म्हणजे सज्जन आहे ते. त्यांनी दिलं ते दान आणि नंतर काय झालं, त्याची पावती मागितली त्यांनी. तर त्याच्यामध्ये ते जे काही रक्कम होती ते म्हणले एवढी रक्कम याला लागत नाही, हे जे पैसे आहेत हे तुम्ही पैसे तर मी दिलेलेच आहे तुम्हाला दान, पण तुम्ही याचा विनियोग जो आहे तो विनियोग मग तुमच्या मंदिरात जमा करा किंवा दुसरं कशासाठी खर्च करा. कारण मी परवाच त्यांनी दुसऱ्या एका पालखीला मदत केली होती, त्यामुळे हेच एवढं कमी पैशात झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ते मला त्यांना सांगितलं की हे मला आवडत नाही, तुम्ही याच्याबद्दल काहीतरी चौकशी करा असं सांगितलं. याच्यामध्ये दान कशाला म्हणतात? एकदा आपलं स्वत्वाचा त्याग करून दुसऱ्याला दिलं, तो काय करतो आहे याचासुद्धा आपल्याला दोष लागत नाही. आपण एकदा दिलं म्हणजे दिलं. विठ्ठल विठ्ठल आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की एकदा दान दिलं की त्याच्याबद्दल आपलं स्वतःचं काही जे राहिलं नाही, ती वस्तू त्याची झाली, त्याने उपयोग कसा करायचा आपला संकल्प तो केला, त्याच्याबद्दल पुन्हा चौकशीसुद्धा करू नये. त्याप्रमाणे त्यांना मी म्हटलं, अहो तुम्ही एवढं मोठा त्याग केला, आता त्याचा विचार कशाला करता? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे, परमात्मा सांगतात की तुकोबाराय तुम्ही एवढा त्याग केलेला आहे, त्या त्यागाचं फल म्हणून मी तुमचा ऋणकणी झालेला आहे. तुम्हीच मला म्हणता ना, भक्ती ऋण घेतले माझे आणि चरण गाहन आहेत तुझे, प्रेम व्याज देई हरी माझा हिशेब लवकर करी. क्षेपक अभंग आहे, परंतु या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचं ऋण मी तुझ्यावर करून ठेवलेलं आहे.
आणि तुझे चरण त्या मोबदल्यात माझ्याकडं गहाण आहेत. आता तुला जर तुझे चरण सोडून घ्यायचं असेल तर मला काय दे. तुकाराम महाराजांनी कीर्ती मागितली नाही, सत्ता मागितली नाही. ह्या दान देणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी संपत्तीचा लोभ नाही, पण कीर्तीचा लोभ आहे. तुकाराम महाराजांना संपत्तीचाही लोभ नाही आणि कीर्तीचाही लोभ नाही. कारण तुकाराम महाराजांना माहीत आहे किती संपत्ती असली त्या संपत्तीचं स्वरूप काय आहे, किती कीर्ती असली त्याचं स्वरूप काय आहे. हे सुभाषितकार सांगतात, धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकाहा. आपण मिळवलेलं धन जे आहे ते बँकेमध्ये वगैरे राहतं, बरोबर कोणालाच आत्तापर्यंत नेता आलेलं नाही, अशी त्याची स्थिती. बरं, ते धन मिळवतानाही खूप कष्ट आहेत, त्याचे रक्षण करतानाही कष्ट आहेत, गेल्यानंतरही कष्ट आहेत. अशा प्रकारचे धनाच्या मागं भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेत. एवढे अनर्थ आहेत. त्यामुळे तुकाराम महाराजांना त्या धनाची इच्छा नाही, कीर्तीची इच्छा नाही. कीर्तीच्या बाबतीत पाहिलं ना, मध्ये एक लेख आला होता, एका कोणी महात्म्याने एक छोटासा लेख लिहिला होता. त्यांनी सांगितलं, एक मनुष्य प्रश्न केला आहे की मला धनाचं काही वाटत नाही, कशाचं वाटत नाही, पण मला कोणी वाईट म्हणू नये असं वाटतं आणि सगळ्यांनी चांगलं म्हणावं असं वाटतं आणि माझी चांगलेपणाची प्रसिद्धी असावी असं वाटतं. मी खूप प्रयत्न करतो, हे चुकीचं आहे, पण हे काही केल्या माझ्या मनातून जात नाही असं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्या महापुरुषांनी त्यांना उत्तर दिलं की याचं उत्तर तुला सांगतो असं त्यांनी सांगितलं. म्हणे तू काय करतो, म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे. तो म्हटला, मी इतिहासाचा प्राध्यापक आहे. तुम्ही कितवीला शिकवता. तो म्हणे, मी MA शिकवतो आणि PhDचा गाईड आहे इतिहासाचा. म्हणे, मग तुम्हाला एकदम सोपं आहे म्हणे, हे तुमच्या डोक्यातून लगेच जाईल म्हणे. म्हणे काय करायचं त्याच्यासाठी. त्यांनी सांगितलं, त्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र किती, शिवाजी महाराजांना किती आयुष्य मिळालं. बरं, बालपणापासून गनिमी काव्यांनी युद्ध केली, देह पडेपर्यंत शिवाजी महाराजांसारखा चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव राहील अशा प्रकारची कीर्ती मिळावी असं त्यांचं जीवन आहे की नाही. तर जो जागतिक इतिहास आहे म्हणे, त्याच्यात तू जरा शिवाजी महाराजांचं चरित्र चांगलं पाहून मला सांग. त्याच्यामध्ये फक्त 2 ओळी आहे. शिवाजी महाराज मराठा जातीचा एक राजा महाराष्ट्र प्रांतामध्ये भारतात होऊन गेला, बस संपलं. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. जगत जेता सिकंदर म्हणतात, त्या सिकंदराबद्दलची 1.5 ओळ त्याच्यामध्ये सांगितली. 1.5 ओळ त्याच्यामध्ये सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितलं, आणि यांची योग्यता काय होती, जगत जेता. आता त्याचं ना ते म्हणे, तुम्ही कशावर विजय मिळवला आतापर्यंत. ते म्हणलं, मी इंद्रियांवर नाही मिळालं तर लोकांवर कुठं. विठ्ठल विठ्ठल. मग अशा एकच कीर्तीची कशाला अपेक्षा करतो. तो म्हणला, गेलं डोक्यातून. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज धन घेणार नाही. देवाला वाटलं कीर्ती तरी घेतील, पण कीर्ती पण घेतली नाही. कीर्ती पण नको म्हणतात. मग म्हटले, काही नसलं तर ते म्हणे, परमार्थ कशासाठी करतात. तुकोबारायांना त्यांनी सांगितलं, परमार्थ कशात. ठीक आहे, धन संत लोक नकोच म्हणतात, कीर्ती संत लोकांना आवडत नाही, पण कशा करतात तर ते म्हणतात, सगळ्या लोकांना मुक्तीसाठी काय करतात, या ठिकाणी देवाची भक्ती करतात. मुक्ती मुक्ती एका प्रकारची नाही, त्याला सलोकता, स्वरूपता, समीपता, सायुज्यता अशा 4 प्रकारच्या मुक्ती वैष्णव संप्रदायामध्ये मानतात. एक 5वी मुक्ती आहे, सार्ष्टी मुक्ती त्याला असं म्हणतात. म्हणजे स्वरूपता म्हणजे भगवंतासारखं स्वरूप प्राप्त होतं. कायम भगवंताचं भजन केलं का वैकुंठामध्ये त्या भगवंताचं त्याचं रूप सारखंच दिसतं. या ठिकाणी इतकं सारखं दिसतं का लक्ष्मीला ओळखायला त्रास होतो. कोणता हा भक्त आहे का माझा पतिराज आहे. तर त्यावेळेला त्याच्या जे छातीवर खून आहे भृगुऋषीच्या लातेची, बरोबर ना, त्या लातेच्या खुणेवरून ते ओळखते की ही भगवंतानी आपलं सगळी चिन्ह रूप दिलं, पण ती आपल्याजवळ राखून ठेवलेली आहे या ठिकाणी. आणि म्हणून त्या काय तुकोबारा हृदयी श्रीवत्स लांछन, हृदयी श्रीवत्स लांछन, निरवी भक्तांचे भूषण, निरवी भक्तांचे भूषण, नाही तयाचा शिण, नाही तयाचा शिन, सुख धरिले लाथेचे. अशा प्रकारची स्थिती आहे. याच्या रुक्माबाई माता ज्यावेळेला रुक्मिणी माता ओवाळायला
जातात तर त्यांना कळत नाही. म्हणून वैजयंती माळगा श्रीवत्सलांछन श्रीवत्सलांछन विष्णुदास नामायणे दाविले कोण विष्णुदास नामायणे दाविले कोण वैजयंती माळा श्रीवत्सलांछना श्रीवत्सलांछना विष्णुदास नामायणे बाणिले पुन विष्णुदास नामायणे बाणिले पुन. नामदेवरायांनी आईसाहेबांना सांगितले का हा परमात्मा आहे. हे बाकीचे आहे ना ही जी आहेत परमात्म्याच्या प्रतिकृती आहेत. त्यांना वाटतं याच्या धन्यता म्हणून त्यांनी सलोकता कोणती मुक्ती स्वरूपता मुक्ती या ठिकाणी यांनी घेतलेली आहे. म्हणून वैजयंती माळा ज्याच्या गळ्यात आहे आणि श्रीवत्सलांछन आहे तो पांडुरंग इतकं त्या स्वरूपतेचं स्वरूप आहे. काही लोकांना फक्त वैकुंठाला जायला मिळतं म्हणजे भगवंताच्या ठिकाणी सलोकता वैकुंठ लोकात जाण्याचं पुण्य त्यांना मिळतं आणि ती मुक्ती कोणती आहे समीपता. तिसरी मुक्ती आहे सलोकता समीपता आणि सायुज्यता चौथी मुक्ती आहे. स्वरूपता सलोकता समीपता. काहींना भगवंताच्या इतक्या जवळ जायला मिळतं की ते भगवंताचे एकदम जीवलग मित्र असे राहतात. पण त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भेद हा असतोच. जरी कोणताही देव आणि भक्त यांच्यामध्ये भेद तिथं राहत असतो तिन्ही मुक्तीमध्ये. एक सायुज्यता मुक्ती जी आहे त्या मुक्तीमध्ये भगवान परमात्मा आणि भक्त हे सर्व एक होत जातात. आता त्याचं जे शास्त्रामध्ये चिंतन केले ते अजून खूप आहे गंभीर आहे त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. पण असो या ठिकाणी ह्या चारही मुक्त्या आणि एक सार्ष्टी नावाची मुक्ती आहे. जसं विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली ना तशी भगवंताची कृपा असली तर भगवंत त्याला एवढं सामर्थ्य देतो का थोड्या काळासाठी कायमचं नाही करता येत पण थोड्या काळासाठी तो काही पण करू शकतो. काही पण म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न. वास्तविक स्त्रियेचा पुरुष करणं काही सामान्य गोष्ट आहे का? रेड्याचा मुखातून वेद बोलवणं हे काय सामान्य गोष्ट आहे का? या ठिकाणी पण ह्या गोष्टी घडल्या की नाही पण ह्या देवाच्या कृपेने घडतात. देवाच्या इच्छेने देव आपल्या लाडक्या भक्ताला माध्यम करून हे करत असतो. परंतु ह्या पाचही जरी मुक्ती असेल तर देव विचारतो तुम्हाला कोणती मुक्ती पाहिजे. जाऊ दे आता संसारातले साधनं तुम्ही मागत नाही पण परमार्थाची ही मुक्ती तर तुम्हाला पाहिजे की नाही ही तर घ्याल. तर तेव्हा तुकाराम महाराज आजच्या अभंगात तिसऱ्या चरणात सांगतात न लगे मुक्ती आणि संपदा सांगितलं. देवाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत धन नको कीर्ती नको ऐश्वर्य नको कोणत्याही प्रकारचं मग हे सांगतात काय नलगे मुक्ती आणि संपदा. आणि मग पाहिजे काय तर संत संग देई सदा. मला दुसरं काहीच नको. माणसाने जीवनामध्ये ना केवढे वैभव असेल तर देवाकडं मागं जावताना पहिलं संत संगती देई चरण सेवा जेणे तुझा विसरण पडावा हाची भाव माझी या जीवा प्रवी देवा मनोरथ. आमचे मनोरथ फक्त हे की आम्हाला इकडून कुणीकडेही गेलं जसं दगडाच्या खाली पाहिलं पावसाळ्यात विंचू सापडतात तसं आम्ही कुठे गेलो तर आम्हाला संतांचीच भेटी व्हावी. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत संगती. आम्ही त्या संत संगतीमध्ये जरी त्या संतांनी आम्हाला काही सांगितलं नाही
हां तरीसुद्धा आमच्या त्यांच्या रजकणाचं आम्हाला संबंध व्हावं असं पडून राहीन तये ठाई उगाची संतांचे पायी न मगे न करी काही तुझी आनगा विठोबा. परमात्मन तुला तुझी शपथ घेऊन सांगतो की आम्हाला याच्यातली एकही गोष्ट लागत नाही. आम्हाला पाहिजे तो काय फक्त संत संगती पाहिजे. हां त्यांच्या वायुमंडलात आम्हाला राहायला मिळाले पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणून म्हणतात की नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. आता इथं तुकाराम महाराजांनी संतांची संगती, काही लोक असं म्हणतात की आम्हाला तुमच्याजवळ बरं वाटतं, ह्याच्या तुमच्या संगतीत आम्हाला राहू द्या. संगतीत राहून द्या म्हणजे तुमचं जसं पंचमहाभूताचं शरीर आहे तसं संतांचं शरीर आहे. हां त्या ठिकाणी ते खातात पितात झोपतात तसे तुम्ही आहेत. आणि त्यांच्या संगतीत राहिल्याने काय होईल? त्यांच्या संगतीत त्यांच्या आज्ञेचा स्वीकार करून ते करीत असणाऱ्या परमार्थाचं मार्गदर्शन करून घेऊन त्याप्रमाणे साधनाचं अनुष्ठान करण्यात प्रवृत्त होणं हा खरा संत संघ आहे. विठ्ठल काही लोक संतांची वाटेल ती सेवा करतात, त्यांना अन्न वस्त्र धन सर्व देतात, फक्त त्यांच्या आज्ञा पाळत नाही. जर आज्ञा पाळली नाही, आज्ञा काय आहे? संतांचं म्हणणं काय आहे? मनुष्य जन्मात परमार्थ करावा, साधना करावी, साधना अनुष्ठान करायचं नाही आणि संतांच्या जवळ पडून राहायचं, यांनी काही फल होणार नाही. विठ्ठल एक गुरु होते आणि त्यांचे बरेच शिष्यमंडळ होतं, सगळे सेवेमध्ये होते. तर गुरुनी एकदा त्यांना सांगितलं की माझी पाठ तुडव, पाठ दुखते. त्या शिष्याने सांगितलं की मी तुमची पाठ तुडवू शकत नाही. हां तुमचं काय आहे? सच्चिदानंद रूप ब्रह्मरूप विग्रह आहे आणि त्याच्यावर मी पाय कसे देणार? हां उघडे परब्रह्म उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. आता त्याच्यावर पाय दिलं तर मला जन्मजन्मी नरकात सुद्धा स्थान मिळणार नाही, त्यामुळं मी हे कार्य करणार नाही, हे दुर्घट कार्य आहे असं सांगितलं. दुसरा शिष्य त्यांनी सांगितलं बाळ माझी पाठ दुखते, थोडी तुडवून देतो का? ते म्हणला गुरुजी तुमचं शरीर स्थूल आहे, एका पायाने नाही होणार, 2 पायाने तुडव. हां आणि 2ही पाय दिले. गुरुजींना थोडं बरं वाटलं. तर हा पहिला जो शिष्य होता तो त्यांना म्हणायला लागला की अरे तू गुरुजींच्या पाठीवर पाय दिला, आता हे पातक कुठं फेडणार? हा बिचारा भोळा होता, तो काही बोलायचा नाही. अरे आता हे किती पातक घडलं. गुरुजीने ऐकलं आणि त्याला सांगितलं अरे तू गुरुजींची पाठ, त्यांनी फक्त माझी पाठ तुडवली, तू त्याच्या अगोदर माझी जीभ तुडवली. विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून ह्या संतांची संगती, याचा अर्थ संतांची सेवा कायेनं शरीराने घडली पाहिजे, वाणीने घडली पाहिजे, मनाने घडली पाहिजे. गुरु कोणत्याही देशात असतील तिकडच्या वाऱ्याने सुद्धा सुख लागलं पाहिजे. त्यांच्या स्मरणामध्ये आनंदाची अभिव्यक्ती झाली पाहिजे. त्यांच्या वियोगामध्ये मासा आणि पाणी, तो मासा जसा पाण्यापासून दूर करावा अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये वियोगाचं दुःख झालं पाहिजे. अशा जे काही ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्योपास्तीवर वर्णन केलेले ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय पहा. ती अतिशयोक्ती नाही, ती वस्तुस्थिती आहे. विठ्ठल मला संतांच्या संगतीत तुम्ही राहणार, पण करणार काय? संतांच्या संगतीत राहून करणार काय? तर संतांच्या आज्ञानुरूप जे काही अनुष्ठान करायचं त्याचं द्वितीय चरणात सांगतो. गुण गायीन आवडी, 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 गुण गायीन आवडी.
ती माझी सर्व जोडी गुण गाईना गुण गाईना बळे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईना बळी गुण गाईना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांच्या संगतीत मी काय करेन. चिंतने संत सरेतो धन्य धन काळ सकळ मंगळ मंगळाच. त्या भगवंताचं तुझं चिंतन करीन आणि ते चिंतन कसं तर तुझ्या गुणांचं वर्णन करीन. काय हे की आपला हा जो संप्रदाय आहे ना हा खूप श्रीमंत संप्रदाय आहे. इतका ऐश्वर्यवान जगामध्ये दुसरा संप्रदाय नाही. याच्यामध्ये सांगितणाऱ्या साधन आहेत ना इतर लोक जे एकटे एकटे करून साधना करतात ना मोठे एका अंगुष्ठावर उभं राहणं झाडाला टांगून घेणं काय पंचाग्नी साधन हे काही न करता त्याच्या साधनात किती कष्ट आहे. पुढं फळ चांगलं होतं की नाही ते तर माहीत नाही परंतु कष्ट मात्र साधनाच्या सुरुवातीपासून भोगतात. जरी फळ मिळालं तर ते उशिरा मिळेल. पण इथं आता भजनानंदात असताना आपल्याला रात्र कळते का दिवस कळतो का कळत नाही. बरं आता इथे आपण इतके जण आहे कोणाला वाटतं की आपण 100 जण बसलो आहे का मी एकटाच हे वाटतं. कीर्तनकार आणि मी आहे असं सुद्धा वाटत नाही. एक तर कीर्तनकारच आहे असं वाटतं नाही तर एक तर मीच आहे असं वाटतं. विठ्ठल हे विठ्ठल याला म्हणतात लोकांतात एकांत. दिसायला 1000 टाळकरी आणि असायला एकच आहे. या अशी याची साधना आहे. उलट असं आहे स्वामी महाराज सांगायचे इथं जे ज्ञानेश्वर पारायण करतो आपण ते जर घरी केलं असतं तर एका पारायणाचं फल मिळालं असतं. आता इथं तुम्हाला 49 पारायणं दुसऱ्याची श्रवण केली आणि आपलं एक फल 50 पटीनं फल अधिक मिळतं. असा हा सामुदायिक परमार्थ करण्याची योजना ह्या संप्रदायामध्ये जेवढी उपलब्ध आहे तेवढी कुठंच नाही. विश्वाच्या पाठीवर नाही. विठ्ठल 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 स्वामी महाराज सांगायचे एकटा असलं ना माणसाने देवाचं चिंतन करीत राहावं. 2 जण आले ना पाहावं. त्याला ऐकायची आवड असली तर आपण सांगावं. त्याला सांगायची आवड असेल तर आपण ऐकावं. हा याच्यामध्ये आणि सर्वांनी एकत्र मिळून भजन करावं. विठ्ठल विठ्ठल तिथं आल्यावर संसाराच्या गोष्टींची चर्चा करू नये. त्या फोलपट आहे त्याला काही नाही आगा नाही आणि पिच्छा नाही आणि त्याच्यातून काही अर्थही नाही. हा झाला तर अनर्थ आहे नाहीतर निरर्थक तरी आहे किंवा अनर्थक आहे. म्हणून मनुष्याने केवळ ज्या गोष्टींचा उपयोग नाही त्या गोष्टीमध्ये डोकं खोपसण्याऐवजी तेवढं जर आपण चिंतन केलं तर देव जो आहे तो आपला आंदना दास होईल. विठ्ठल विठ्ठल आलं की काही लोक आहे ना जावयाचं त्या बाईला किती कौतुक असतं. आपले गुरुवर्य मारुती बाबा सांगतात मला ते काही पाठ नाही हिंदी याच्यामध्ये कोणाला जर आठवलं तर गाऊन म्हणा. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की ती म्हणते की मला पतीनं नथ करून दिली. माझ्या वडिलांनी मला हे कानातलं काय अलंकार करून दिले कर्णभूषणे करून दिली. या ठिकाणी मला अशा प्रकारचं पायामध्ये तोडे करून मिळाले. ह्या बाहुभूषणं मिळाली. असे त्याचे वर्णन करतो. खूप माझ्या भावासारखा भाऊ नाही आणि माझ्या पतीसारखा जगात पती नाही. माझ्या वडिलांसारखे वडील नाही. म्हणतात गधडी ही अलंकाराला एवढी नटली पण ज्यांनी नाक दिलं तेव्हा नथ नंतर महत्त्वाची का नाक महत्त्वाचं त्याला विसरली. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी सांगतात की आम्हाला गुणगायीनं आवडी. परमात्म्याचं नाव घेतलं तर अदृष्ट निर्माण होतं पुण्य निर्माण होतं विवेक निर्माण होतो वैराग्य निर्माण होतं. फक्त देवाचं नाव घेत राहावं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आनंदे गोपाळा माझे खेळे संतांच्या संगती प्रेमाच्या कन्नोळा संगती प्रेमाच्या कन्नोळा संगती प्रेमाच्या कन्नोळा
येत नाही. भगवंताची नामं किती आहेत, भगवंताचे अनंत रूप कशी आहेत, अनंत वेश कसे आहेत, त्यांनी धरियेली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, त्याचं वर्णनच होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या त्या परमात्म्याच्या गुणांचं वर्णन. माझा परमात्मा किती दयाळू आहे. दयाळूपणाचं जर वर्णन माणसाने आणावं, स्वामी महाराज सांगायचे अखंडानंदांनी, मला वाटतं भागवतामृत किंवा गोपीगीतामध्ये लिहिलं आहे की त्या ठिकाणी एकदा अर्जुन जो आहे तो भगवंताला भेटायला गेला आणि भगवंताला भेटायला गेला तर भगवान डोळे झाकले होते अगोदर, नंतर 2 मिनिट डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. त्या अश्रूच्या धारा पाहिल्या नंतर त्याला वाटलं की भगवान काहीतरी घटना घडली, दुःखी आहेत. म्हणून त्यांनी भगवंताला, हे परमात्मन, आज तुमच्या नेत्रातून अश्रू, सगळ्या जगाला आनंद देणारे तुम्ही, घनीभूत आनंद म्हणजे तुम्ही, आणि आज तुमच्या नेत्रातून अश्रू का? तेव्हा भगवंतानी सांगितलं, तुला खरंच सांगतो की आता तू विचारलं तर ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्या द्रौपदीने इतकी कळवळ्याने मला हाक मारली, तरी त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तिचं रक्षण केलं. पण वास्तविक आहे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगी. सगळ्या जगात मी व्यापून होतो, मी सर्वज्ञ आहे. द्रौपदीवर प्रसंग आल्याबरोबर मी तिथं जायला पाहिजे होतं आणि मी तिथं साड्या पुरवायला नाही पाहिजे, मी तिची साडीच व्हायला पाहिजे, इतकं माझं कर्तव्य आहे. आणि असं असताना तिनं मला एवढी काकुळतीने आणि तिच्या डोळ्यातून दुःखाच्या झरझर वाहणारे अश्रू, ते मला आठवले का माझं हृदय भरून येतो आणि त्यामुळं मला आता तिची आठवण आली आणि मला रडू यायला लागलं. विठ्ठल 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 असं त्याच्या गुणाचं, एक गुणाचं, त्याच्या रूपाचं वर्णन करावं. 4 गोष्टी आहेत. भगवंताचं नाम संकीर्तन, हे जे इथं आहे ना गुण, हे ह्या 4 तिघांचे उपलक्षण आहे. एकतर भगवंताच्या गुणांचं वर्णन करावं, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं, त्यांनी केलेल्या लीलांचं वर्णन करावं, आणि चौथं काय आहे, त्याच्या नामाचं वर्णन करावं. नाम संकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन आणि गुण संकीर्तन. म्हणून तुकोबारा इथं जरी गुण म्हणत असेल, गुण गाईनं आवडी, आणि देवा खरं सांगू का, दुसरं काही नाही करता, हेची माझी सर्व जोडी. माझ्या जीवनाचं खरं भांडवल हे आहे. तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी मग तुला माझ्या स्वरूपाचं दर्शन घ्यायचं एवढंच आहे का? ते म्हणतात तसं पण काही नाही. मला मी हाक मारली की तू यावं, तुझं दर्शन घ्यावं, तू भक्ताची हलकी सालकी कामं केली ती करावीत, हे माझ्या मनातच येत नाही. माझ्या मनात एवढं येतं की मी तुझ्यावर कोण अधिकार करणार, पण तू माझ्यावर फक्त एवढी कृपा कर, तुझा माझ्या हृदयामध्ये कधी विसर पडू देऊ नको. आणि हे मला सर्वात महत्त्वाचं पाहिजे, आणि हेच दान मी तुझ्याकडं मागतो का जेणेकरून तुझा विसर होऊ नये. हे अभंगाच्या प्रथम चरणात हिची दान दे गा देवा, हिची दान दे गा देवा, हिचे दान दे गा देवा, दान दे गा देवा. तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. तुकोबाराय म्हणतात की हेच दान देगा देवा. मला इथं चकार सांगतात, हेच दे म्हणजे मला दुसरं नको देऊ. च म्हणले हे दे, बरं आणखीन दुसरं ते दे आणि हे दे, असं नाही, ते नकोच आणि हे पाहिजे नाही, हेच पाहिजे. म्हणून म्हणतात हेची दान. आणि दान द्यायचं म्हणजे असं द्यायचं, दानाचं आत्ता सांगितलं, दान म्हणजे सत्व जे आहे आपलं त्याचा पूर्णपणे परित्याग करायचा आणि दिलेली वस्तूवर त्या मनुष्याची मालकी स्थापन करायची, याला दान असं म्हणतात. असं दान दे की हे दान दिलं एकदा मला
की या ठिकाणी हे कायमचं माझ्या वशीभूत झालेलं दान झालं. त्याच्यावर माझं वशित्व झालं, अधिकार झाला, स्वातंत्र्य आलं. आणि ते कोणतं? तर हेच दान देगा देवा. कोणतं दान पाहिजे? तुकाराम महाराज म्हणले, मी तर आधी सांगितलं काय काय नको, तू म्हणतो ते मला काहीच नको. आणि मी जे मागतो ते हे काय आहे? तुझा विसर न व्हावा. माझं म्हणणं नाही का तुला रामागडी करायचं आणि मी हाक मारली तेव्हा उभं राहायचं, हे म्हणणं नाही. फक्त माझ्या हृदयात तुझ्या चिंतनाचा कधीच विसर पडू नये एवढंच माझं म्हणणं आहे. मग देवाने सांगितलं, तुकोबाराय काय आहे की तुम्ही अजून विचार केला नाही, हे सगळं मी देऊ शकतो याच्यामध्ये. पण काय आहे की ह्या सगळ्यासाठी तुम्हाला अशी भक्ती करायची म्हणजे मनुष्यजन्म घ्यावा लागेल. मनुष्यजन्म गेले का म्हणजे आईच्या गर्भवासात 9 महिने राहावं लागेल. उदरातून बाहेर येताना तुम्हाला प्रसूतीच्या वेदना आईला आणि तुम्हालाही जन्माचे कष्ट. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, आणि मरे मागुता जन्म घेणे. सगळे जगातले जे शास्त्रज्ञ लोक आहे ते म्हणतात की ही जन्म मरण परंपरा नको. आईच्या मातेच्या उदर कोहरी, पचोनी विष्ठेच्या दातरी, उकडोनी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती, नाकी तोंडी कृमी किडे. काय? विष्ठालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कोणापुढे सांगिजेल. अशा प्रकारचं हे गर्भवासाचं दुःख आहे, बालपणात पारतंत्र्याचं दुःख आहे, तारुण्यात विकाराचं दुःख आहे, म्हातारपणी असमर्थतेचं दुःख आहे, आणि मरताना 1000 इंगळ्या एका वेळी जेवढा दंश होतात तेवढं आहे. आणि पुन्हा एक तर त्या जन्मात केलेल्या कर्माने तुम्हाला मनुष्य जन्म येईल का नाही हेही सांगता येत नाही. पण जर पुन्हा आला तरी हेच दुःख भोगावं लागतील ना. त्याच्यापेक्षा आम्ही काय सांगतो की ह्या सगळ्यातून मुक्ती मी तुला देऊ शकतो. आणि तुम्ही तर म्हणतात की न लगे मुक्ती धन संपदा, आणि मला हेच देई असं म्हणतात. मग हे गर्भवासाचं दुःख नाही का भोगावं लागणार? तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला गर्भवासाचं लोकांना दुःख वाटतं, मला संतांच्या कृपेने, देवा तुझ्या कृपेने मला सगळं माहीत आहे. शास्त्राचं हृदय, मी जे मागतो ही जगात सगळ्यात मोठी मागणी आहे आणि तीच खरी आहे. आणि ती मागणी कोणती असेल तर गर्भवास आला तरी चालेल, परंतु भगवंताचं भजन घडावं. भजन त्याला म्हणतात की ज्ञान झालं, मुक्ती जरी मिळाली तरीसुद्धा मी ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचीच याचना करणार आहे. मला मुक्तीचं महत्त्व नाही, मला भक्तीचं महत्त्व आहे. आणि तू जर मला विचारलं तर मी आत्ताच तुला सांगतो मुक्ती मला नकोच. या ठिकाणी मोक्ष सुखा हानू लाथा, तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. मला पाहिजे तुझी सेवा. तेव्हा मला तू काय कर की या ठिकाणी हेच दान दे. आणि ते दान कोणतं दे तर ते सांगतात हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि या ठिकाणी तुझे गर्भवासाचं मला भय घालतो ना, तर मला त्याचं मर्म संतांनी सांगितलं. गर्भवासात खरं काय आहे बघा, चांगलं बघा. गर्भवासामध्ये एक गर्भोपनिषद नावाचं वेदामध्ये उपनिषद आहे आणि तुकाराम महाराजांनी त्याचा पूर्णपणे अनुवाद केलेला आहे. आता सध्या हे जे सोनोग्राफीचं युग आहे ना, जी गरोदर माता भगिनी असतात त्यांची सोनोग्राफी करतात. त्या सोनोग्राफीमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ असं चित्र जास्त असतं की अभुग्न अभिमुखे शेते गर्भो गर्भाशये यथा. तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. हा गर्भ जो आहे ना, साधारणतः त्याचे हात 2 जवळ आल्याची, मान वाकल्याची, गुडघे पोटाकडे घेतल्याची, अशा प्रकारची भूमिका असते. आणि त्याच्यामध्ये तो गर्भ जणू काही प्रार्थना करीत असतो. तो प्रार्थना एक वेळ करिया दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रीही दिवस पांडुरंगा, बहुदुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळूनी सांडी मस्तक हे. तो गर्भ प्रार्थना करीत असतो, मला आता ह्या गर्भवासातून सोडव, मी परमार्थ करीन आणि पुन्हा कधी हे आईच्या गर्भवासात येणार नाही, पण आता तू माझ्यावर कृपा कर. आता काय होतं की ज्यावेळेला तो गर्भ त्यांनी लिहिलं की योनिम शिरसा याती, मस्तकाकडून साधारणतः तो गर्भ येत असतो. त्याच्यावर इतका दाब येतो ना, त्यामुळे त्याला मूर्छा येते आणि त्यामुळे त्याला मागच्या जन्मात केलेली किंवा गर्भात केलेली प्रार्थनासुद्धा विसरतो. अगोदर तिथं तो सोहम जप करत असतो, मी मूळचा ब्रह्मरूप आहे, मी चुकलो आणि मग ह्या गर्भवासाचं दुःख भोगतो, देवा आता मला नको, अशा प्रकारचं तो याचना करत असतो. पण एकदा आल्यावर तेव्हा तो सोहम म्हणत असतो आणि बाहेर आल्यावर काय म्हणायला लागतो मग को
सोहम गोंधळलेला असतो, त्याला मी कोण हे भान राहत नाही. आणि नंतर एकदा आई वडील माझा माझा म्हणायला लागले का त्यावेळेला त्याला सोहमही राहत नाही, कोहमही राहत नाही, म्हणतो देवोहम विठ्ठल आणि मग अशा वेळेला जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. परंतु मला जर गर्भवासात आलं की मी रात्रंदिवस भजन केलेले ते संस्कार आहे, आणि जरी गर्भवासात आलो तर मी काय करेल, गर्भवासातही तुझं चिंतन करील. त्यामुळं तू खुशाल आम्हाला गर्भात घाल, या अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे सुखे घालावे आभासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी आवडी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडे गुण गायन आवडे. संतांच्या कृपेने मला देवा हे चांगलं कळलेलं आहे. तुम्ही आम्हाला खुशाल सुखात घाला. मग तुम्हाला दुःख नाही करायचं, मुळीच होणार नाही. त्याचं मर्म आम्हाला माहीत आहे. हां, त्याचं वर्म आम्हाला माहीत आहे. काय मर्म माहीत आहे? गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. आम्ही जर हृदयात नाम धारण केलं तर आम्ही जरी लोकदृष्टीनं गर्भवासात असलो तर त्याच्यात सुद्धा आम्हाला मोक्षापेक्षा मोठं भगवत चिंतनाचं सुख आहे. विठ्ठल म्हणून माझ्यात मागणी तुझ्या पुढे हीच आहे, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. तिथं पण दोनदा चकार आला. पुढं गुण न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठोबार हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी.
न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. या ठिकाणी आम्हाला मातृपितृतुल्य असणारे सर्व सज्जन आणि ह्या माता भगिनी साध्वी या ठिकाणी आल्या. ह्या आपल्या चरणाची आम्हाला आमचे बंधुवर्य गणेश महाराजांच्या माध्यमातून सेवा करण्याचं एक अवसर प्राप्त मिळाला. या निमित्ताने ह्या स्मृतिस्थळामध्ये आपल्याला सर्वांना हे भाऊंचं स्मरण सहजच होतं. ही जी भूमी आहे ही गुरुवर्यांची स्मृतिस्थली आहे. या ठिकाणी हे जे सर्व सात्विक लोकांचा समुदाय या ठिकाणी आलेला आहे. सर्वांना आम्ही मनापासून वंदन करतो आणि आपल्या चरणी आता हे जे आम्ही बोललो हे सगळे आपल्या कृपेने आम्हाला संतांच्या सहवासात शास्त्राचं थोडं चिंतन करता येतं म्हणून हे बोलता येतं. याचा अर्थ हे सर्व आमचा अनुभव असतो असं नाही. परंतु मग तुम्ही इथं कंबर बांधून का सांगता तर या ठिकाणी ही जी शब्दरूपी फुलं ही आपल्या चरणी समर्पित करायची आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्या चरणी भिक्षा मागायची की आमच्या ह्या ज्या ओठातल्या गोष्टी आहेत त्या आमच्या पोटात जाव्या अशा प्रकारचे आशीर्वाद आपल्याकडून मिळावे. त्या निमित्ताने माऊलींच्या सत्तेतून आपल्यासाठी आम्ही अशी प्रार्थना करतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. याचा अर्थ आपण सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ, आपल्याला भरपूर दीर्घ आयुष्य आरोग्य परमार्थ साधनेसाठी प्राप्त हो आणि आमच्या बंधुवर्य गणेश महाराजांना किंवा इथं असणारे जे आयोजक आहेत त्यांचा काही एकट्याचाच हा समूह नाही, त्याचा एकल्याचा खेळ नाही. आपण सांगितलं तर या सर्वांनाच अशी सद्बुद्धी हो आणि आपण जो आनंद भोगतो तो आनंद आपल्या आत्मीयांना होण्यासाठी सर्व हा जो काही परिवार आहे ह्या परिवाराला दरवर्षी कुठल्या क्षेत्रात किंवा अलंकापूर क्षेत्रात कुठं तर जाण्याची गरजच नाही. इथं ह्या क्षेत्रात राहण्याचं भाग्य आपल्या घराला आळंदी करण्याचं भाग्य देणार आहे. एवढा मोठा सत्संग 7 दिवसाचा केला तर त्यांच्यासाठी प्रार्थना करू की या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल